शहराचे शिल्पकार ते पर्यावरणाचे विनाशकार हे जे स्थित्यंतर सुरू आहे ते लक्षात घेता आता सर्वसामान्य नागरिक म्हणून आमची अशी भूमिका निर्माण झालेली आहे की आता नवी मुंबई शहराला वाचवायचे असेल तर सिडकोचे विसर्जन हा एकमेव पर्याय आता सध्या दिसतो आहे। आणि ज्या पद्धतीने सिडको आक्रमकपणे निसर्गाला हानी पोहोचवून म्हणजे कांदळवणे असू द्यात किंवा पाणथळी असू द्यात किंवा जे नवी मुंबईचे फुफ्फुसे म्हणून जे समजले जातात त्या पारसिक बेलापूर टेकडी किंवा पण खारघर टेकडी या सर्वांच्या विनाशाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण अशी भूमिका सिडको बजावत आहे। आणि विनाशकाले विपरीत बुद्धी अशा प्रकारे सिडकोचा कारभार असल्याने भविष्यात जे शहर सुनियोजित शहर म्हणून नावारूपाला आलं होतं त्या शहराची वाताहत होण्यास फार वेळ लागणार नाही असं एकूण चित्र नवी मुंबईत दिसते आहे। या सिडकोच्या भूमिकेला सर्व नागरिकांचा विरोध आहे, परंतु सिडको ही शासकीय आस्थापना असल्याने आणि मंत्रालयाच्या दृष्टीने ते तिजोरी असल्याने त्यांना वरद हस्ता आहे आणि त्यामुळे नागरिकांचा विरोध कशा प्रकारे डावलता येईल किंवा तो आवाज कसा बंद करता येईल अशी भूमिका एकूणच प्रशासनाची असल्याने आता सर्वसामान्य जे नागरिक आहेत किंवा पर्यावरण प्रेमी आहेत त्यांना न्यायालयीन लढाई हा एकमेव पर्याय उपलब्ध आहे। त्यावर एक नागरिक म्हणून तुम्ही कशा पद्धतीचा आक्षेप घेता? मॅडम, मी इथे गेले 18 वर्ष राहतोय। हे भूखंड नाहीच आहेत मॅडम, हे डोंगराचे निमुळते भाग आहेत आणि तुम्ही असे डोंगर ज्या ठिकाणी मॅडम वरती 200 प्लॉट ऑलरेडी आहेत सिडकोचे, ज्या ठिकाणी 200 घरं आहेत, 200 परिवार आणि 200 प्लस, कारण एका बिल्डिंग मध्ये मॅडम काही ठिकाणी 50-50 लोक बिल्डिंग कुटुंब राहण्याचे आहेत। तर म्हणजे एवढ्या परिवाराचे तुम्ही जीवितावर धोका निर्माण करून निमुळते प्लॉट खोदून त्या ठिकाणी मॅडम ज्या ठिकाणी प्लॉटच नाही त्या ठिकाणी कसं काय बांधणार, हे आम्हाला मोठा कोड आहे आणि आम्ही अचंबित आहोत। सिडको म्हणजे काहीही करू शकते मोठ्या प्रमाणात जे करताल तर काय मॅडम, दरवर्षी आगी लागतात, ठरवून आगी लागतात आणि आगी लावून झाडं जातात आणि झाड त्या ठिकाणी मॅडम 4 महिन्यांनी तुम्हाला पत्रे दिसतील, 4 महिन्यांनी त्या ठिकाणी 8 महिन्यांनी बिल्डिंग दिसत मॅडम। बिल्डिंग आणि सिडको नॉट ओन्ली सिडको, झोपडपट्ट्या मॅडम चारही बाजूने पसरलेल्या आहेत, दरवर्षी झोपडपट्ट्या वाढत चालल्यात, याच्या तक्रारी केल्या, याच्या बऱ्याचशा ठिकाणी आम्ही फॉलोअप केले, पण आमच्या बिंग कॉमन मॅन हातात काहीच नाही आमच्या। आम्ही या प्रकरणाची मानवी हक्क आयोगाकडे तक्रार केली होती, त्यांनी बऱ्यापैकी निर्णय देऊन काम थांबवण्याचा प्रयत्न केला आहे आणि तरी मॅडम हे थांबण्यासारखं नाही मॅडम, हे सर्वसामान्य माणसाच्या हातापलीकडलं आहे। जोपर्यंत सर्व नागरिक उतरून रस्त्यावर येत नाही किंवा सिडकोच्या समोर आंदोलन करत नाही तोपर्यंत यांना मॅडम काही कंट्रोल नाही यांचं आणि वी आर हेल्पलेस ॲज अ कॉमन मॅन आणि इंडिव्हिज्युअल आम्ही एकटे पडतो। प्रत्येक वेळी मॅडम आमचं नोकरी काम धंदे सोडून यांच्या मागे पळणे हे आम्हाला शक्य होत नाही आणि याचा फायदा मॅडम हे सूट घेतात। सेक्रेटरी आहे पारसिक रेसिडेंट असोसिएशनचा।